नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर पोलीस भरतीचे फॉर्म सुरू झालेले आहेत आणि पोलीस भरतीचा फॉर्म कसा भरायचा त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला मिळत असते. आणि त्यासोबतच पोलीस भरतीसाठी आपण स्पेशल डिस्कशनचा ग्रुप बनवलेला आहे. तुमच्या मनात काहीही डाऊट्स असतील तर तुम्ही त्या ग्रुपमध्ये विचारू शकता. त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टेप बाय स्टेप माहिती पाहणार आहोत. तर सर्वात प्रथम आपल्याला काय काय जवळ घ्यायचं आहे. एक, आधार कार्ड आणि मोबाईल नंबर. आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर OTP येत असतो, त्यामुळे आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर आपल्याकडे असणं गरजेचं आहे. जर तो तुमचा लिंक नसेल तर तुम्ही तो लिंक करून घ्या, त्याशिवाय तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. कारण की फॉर्म भरण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम येत असतो आधार लिंक असलेल्या मोबाईलवर OTP, आणि तो OTP टाकल्यानंतर आपण हे व्हेरिफिकेशन आपलं करत असतो. नंतर पहा, कास्ट सर्टिफिकेट आपल्याला जवळ घ्यायचं आहे. अपलोड सध्या फक्त काहीही करण्याची गरज नाही. आपल्याला आपली फोटो आणि सही ह्या दोनच गोष्टी अपलोड करायच्या आहेत. बाकी जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्यांचे आपल्याला नंबर आणि त्यांची तारीख फॉर्म भरताना लागेल. म्हणून जवळ घेऊन तुम्ही काय बसा, एक आधार कार्ड आणि त्याच्याशी लिंक असलेला मोबाईल नंबर, दुसरं म्हणजे तुमचं कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट, त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट ज्या ज्या गटासाठी आवश्यक असतं ते, नंतर फोटो आणि सिग्नेचर. हे तुम्ही मोबाईलमध्ये याचा फोटोसुद्धा काढून ठेवू शकता. आणि त्याची जी साईज आहे ती आपल्याला 20 KB पेक्षा कमी पाहिजे. 5 KB पासून ते 20 KB पर्यंतची फोटो आणि सहीची साईज जी आहे ती पाहिजे. जर ती तुम्हाला कमी जास्त करायची असेल तर गुगलवर जाऊन तुम्ही JPG रिसाईज म्हणून त्या ठिकाणी साईज जशी पाहिजे तशी करू शकता. नंतर आपल्याला लागणार आहे अदर सर्टिफिकेट. अदर म्हणजे काय, जर तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल, भूकंपग्रस्त असाल किंवा माजी सैनिक वगैरे जर असाल, म्हणजे इतर आरक्षणाचा लाभ घेत असाल तर त्या संबंधितचं प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी लागणार आहे. आता पहा, इथे जे काही डॉक्युमेंट्स सांगितले त्यांचा आपल्याला नंबर लागणार आहे. अपलोड काय करायचं आहे, फोटो आणि सिग्नेचर. चला जाऊया आता आपण आपल्या फॉर्मकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण जो काही आपली वेबसाईट आहे पोलीस भरतीच्या फॉर्म भरण्यासंदर्भातची, त्यावर आलेलो आहोत. इथे तुम्हाला सर्वात प्रथम काय करायचं आहे, नवीन नोंदणी करा या टॅबवर क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला नोंदणी करायची आहे, कारण की नोंदणी केल्याच्या नंतरच आपण आपला फॉर्म हा भरू शकतो. नोंदणी करा यावर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल. यामध्ये आपल्याला आपला आधार क्रमांक टाकायचा आहे आणि जनरेट OTPवर क्लिक करायचं आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर जो आधार कार्डची लिंक आपला मोबाईल नंबर असतो त्यावर OTP जाणार आहे आणि त्या OTP नंतरच तुम्ही व्हेरिफिकेशन यामध्ये करू शकता. तर सर्वात प्रथम आपल्याला आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यासाठी मी जे डॉक्युमेंट तुम्हाला सांगितले ते तुम्ही जवळ घेऊन ठेवा, म्हणजे फॉर्म भरताना तुम्हाला पुन्हा इकडे-तिकडे जाण्याची आवश्यकता नाही. यानंतर आपल्याला जनरेट OTPवर क्लिक करायचं आहे. आधार कार्डचा क्रमांक या ठिकाणी मी टाकतोय. त्यानंतर जनरेट OTPवर क्लिक करू आणि एक OTP आपल्या मोबाईल नंबरवर येऊन जाईल. OTP जो आहे तो आपल्याला मेसेजद्वारे येणार आहे. त्या मेसेजमध्ये 6 अंकाचा हा OTP असेल. इथे पहा, आता मेसेज जो आहे तो प्राप्त होईल लवकरच, आणि तो मेसेज आल्याच्या नंतर आपल्याला सेम टू सेम OTP फिल करायचा आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, कधी-कधी साईट जी आहे ती लोड घेत आहे, म्हणून तुम्ही लवकरात लवकरच फॉर्म भरा. फॉर्म भरण्यासाठी कसलाही उशीर करू नका. जेवढा तुम्ही जास्त उशीर कराल तेवढे अडचण तुम्हाला फॉर्म भरण्यात जाऊ शकते. आता पहा, इथे एक OTP आलेला आहे. वरती आपला आधार क्रमांक दिसतोय. जो OTP आपल्याला मेसेजमध्ये आला होता तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरिफाय आपल्याला करून घ्यायचा आहे. व्हेरिफाय OTPवर आपण क्लिक केल्याच्यानंतर आपला जो OTP आहे तो सक्सेसफुली व्हेरिफाय झाला आहे असा मेसेज आपल्याला स्क्रीनवर दिसेल. म्हणजे समजून जायचं की आपला जो OTP आहे तो आपण व्यवस्थित टाकलेला आहे आणि OTP व्हेरिफिकेशन सक्सेसफुल झालेलं आहे. आता ह्या इतर ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आपली डिटेल्स, शैक्षणिक पात्रता, ती आपल्याला भरायची आहे. नंतर जर तुम्ही खाली पाहिलं तर आधारची डिटेल ऑटोमॅटिक या ठिकाणी येऊन जाईल. आधारवर जे काही तुमचं नाव असेल ते सुद्धा यामध्ये येणार आहे. तुम्ही मेल फिमेल जे असाल ते सुद्धा येईल, जन्मतारीखसुद्धा येईल आणि राज्य ज्या राज्यात आपण राहतो त्याची माहितीसुद्धा येणार आहे. म्हणून आधार क्रमांक अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याच्याशी लिंक असलेला मोबाईल नंबरसुद्धा ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. आधारची माहितीच या ठिकाणी ऑटोमॅटिक भरल्या जात असते. नंतर जर तुम्ही खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला दिसेल की ईमेल ID टाकायचा आहे. त्यानंतर टाकायचा आहे आपल्याला पासवर्ड. पासवर्ड जो आहे तो पुन्हा व्हेरिफाय करायचा आहे. म्हणजे हा पासवर्ड तुम्ही सेट करू शकता. लॉग इन करण्यासाठी जो पासवर्ड तुम्ही या ठिकाणी सेट कराल त्याच पासवर्डने तुम्हाला लॉग इन करता येईल. ईमेल ID जो आहे तो जो सुरू असेल तुमच्याकडे सध्या तो तुम्ही टाका, कारण की त्याच्यावरही लिंक जाणार आहे आणि तोच पुढे तुम्हाला कामातही येणार आहे. त्यानंतर मोबाईल नंबर, नंतर संपूर्ण नाव, नंतर जे आपलं नाव आहे ते मराठीमध्ये सुद्धा टाकायचं आहे, देवनागरीमध्ये, आणि मेल किंवा फिमेल जे तुम्ही असाल ते सुद्धा या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. अशा पद्धतीने ही जी बेसिक माहिती आहे ती आपल्याला भरायची. संपूर्ण माहिती व्यवस्थित भरा, कारण की पुन्हा तुम्हाला ही एडिट करता येणार नाही. त्यानंतर आपल्याला फिल करायचं आहे कॅप्चा सेम टू सेम, आणि नंतर जो काही
संमती आहे ती सुद्धा आपल्याला द्यायची आहे. टिक करायचा आहे, जो बॉक्स दिसतो त्यावर सुद्धा टिक करायचा आहे आणि रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर तुमचा जो ईमेल आहे त्यावर तुम्हाला एक लिंक येणार आहे आणि त्या लिंकवर क्लिक केल्याच्या नंतर व्हेरिफाय होऊ शकतं. इथे पहा असा मेल तुम्हाला दिसेल. रजिस्टरवर क्लिक केल्याच्या नंतर त्यांनी सांगितले की तुम्हाला ईमेलवर लिंक पाठवलेली आहे. लिंकवर क्लिक केल्याच्या नंतर तुमचं लॉग इन होईल. जर तुम्ही ईमेलवर जाऊन त्या लिंकवर क्लिक केलं नाही तर तुमचं लॉग इन होणार नाही. त्यामुळे तुमच्या ईमेलवर जी लिंक येईल ती तुम्हाला लिंकवरूनच क्लिक करून व्हेरिफाय करायची आहे. नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय मिळेल तर एक युजर आयडी आणि पासवर्ड. इथे आपला पुन्हा युजर आयडी टाकायचा आहे, म्हणजे जो की ईमेल टाकायचा आहे. ईमेल टाकल्याच्या नंतर पासवर्ड टाकायचा आहे, तुम्ही जो सेट केलेला होता तो, आणि लॉग इन करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं प्रोफाईल हे लॉग इन करू शकता. लॉग इन झाल्याच्या नंतर तुमची जी माहिती होती ती तुम्हाला दिसेल. आधार कार्डवर जी माहिती असते आपली ती सेम टू सेम या ठिकाणी दिसणार आहे, कारण की पूर्ण प्रक्रिया ही आधार बेसच या ठिकाणी होत आहे. त्यानंतर आपल्याला अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा असा टॅबवरती दिसेल. त्यापैकी आपण पदासाठी अर्ज करा या ठिकाणी क्लिक करणार आहोत. पदासाठी अर्ज करा या टॅबवर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर अशी माहिती ओपन होईल. यामध्ये बेसिक डिटेल्स ऑलरेडी फिल केलेली असणार आहे, कारण की सुरुवातीलाच आपण टाकली होती आधार क्रमांकावरून त्यांनी आपली माहिती घेतलेली आहे. नंतर जर खाली तुम्ही स्क्रोल केलं तर आपला फॉर्म सुरू होतोय. यामध्ये सर्वात प्रथम स्वतःचे नाव आपल्याला लिहायचे आहे इंग्रजीमध्ये, त्यानंतर वडिलांचे नाव, आईचे नाव, नंतर तेच आपल्याला मराठीमध्ये लिहायचं आहे. स्वतःचं नाव, वडिलांचं नाव, आडनाव आणि आईचं नाव. नंतर ज्या पदासाठी आपण फॉर्म भरतोय ते पद सिलेक्ट करायचं आहे आणि पद सिलेक्ट केल्याच्या नंतर जिल्हासुद्धा सिलेक्ट करायचा आहे. ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करा. दोन्ही सिलेक्ट केल्याच्या नंतर पुढील पेजवर जाण्यासाठी आपल्याला पर्यायसुद्धा दिसेलच. यापैकी आता तुम्ही ज्या जिल्ह्यात अर्ज करू इच्छिता तो जिल्हा सिलेक्ट करू शकता. तो सिलेक्ट केल्याच्या नंतर पुढील पेजवर जा किंवा पुढील पृष्ठावर जा असं आपल्याला क्लिक करायचं आहे. पुढील पेजवर काय आहे तर पुढील पेजवर आहे आरक्षणासंबंधित बाबी. इतर कोणतं जर तुम्ही आरक्षण घेत असाल, म्हणजे महिला, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, तर त्यासाठी तुम्ही यस करू शकता आणि जर घेत नसाल तर त्यासाठी नो करू शकता. सुरुवातीला पहा माजी सैनिक, त्यानंतर प्रकल्पग्रस्त, त्यानंतर गृहरक्षक म्हणजे होमगार्ड असाल तर तो सुद्धा आहे. पोलीस पाल्य असाल तो सुद्धा आहे. आपण अनाथ आहात का ते सुद्धा आहे. त्यानंतर खाली जर आपण आलो तर माजी सैनिकांवर अवलंबून असलेले उमेदवार आहात का ते सुद्धा आहे. त्यानंतर ज्या कॅटेगरीमधून तुम्ही फॉर्म भरताय ती कॅटेगरी या ठिकाणी तुम्हाला निवडायची आहे. शिक्षण निवडायचं आहे. उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक जो की आपला बोर्ड सर्टिफिकेटवर असतो तो आपल्याला निवडायचा आहे. बोर्ड सर्टिफिकेटवर आपला क्रमांक असतो 12वीचा, तो क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. नंतर जन्मतारीख जी असेल ती टाकायची. वय ऑटोमॅटिक या ठिकाणी फिल होऊन जाईल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही बेसिक डिटेल होती ती आपल्याला अशा पद्धतीने भरायची आहे आरक्षणासंबंधीची. जर तुम्ही कोणताही लाभ घेत असाल तर तिथे यस करा, लाभ घेत नसाल तर नो करा आणि सर्व माहिती भरल्याच्या नंतर नेक्स्ट पेज. आता इथे आहे संपर्क तपशील, म्हणजे जो काही आपला पत्ता असतो तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. वरती तुम्ही पाहू शकता की आपला ॲड्रेस त्यांनी विचारला आहे, नंतर जिल्हा विचारला आहे, नंतर तालुका विचारला आहे, स्टेटसुद्धा विचारलेला आहे, पिनकोडसुद्धा विचारलेला आहे. तर ही संपूर्ण माहिती तुमचा जो ॲड्रेस आहे तो या ठिकाणी फिल करा. सर्वात प्रथम संपर्कासाठीचा पत्ता, त्यानंतर राज्य, जिल्हा, तालुका, मुक्काम पोस्ट आणि पिनकोड अशा पद्धतीने आपल्याला माहिती भरायची आहे. जर दोन्हीही सेम असतील तर सेमच्या बॉक्सवर क्लिक करा आणि दोन्ही जर वेगळे असतील तर दुसऱ्या ठिकाणीही तुम्ही भरू शकता. नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा आता ही माहिती भरल्यानंतर नेक्स्ट पेजवर गेल्यानंतर आहे इतर तपशील. इतर तपशीलामध्ये सर्वात प्रथम आहे आपला धर्म, त्यानंतर आहे जात आणि पोटजात. ह्या गोष्टी आपल्याला मेन्शन करायच्या आहेत. तुम्ही ज्या धर्माचे असाल ते या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. जात आणि पोटजातसुद्धा सिलेक्ट करू शकता. खाली जर आले तर खाली तुम्हाला दिसेल शासकीय निमशासकीय सैन्य दलात असल्यास ते, महाराष्ट्राचे आदिवासी महत्त्वाचं आहे डोमेसाईल, त्या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे आणि आपल्या डोमेसाईलचा जो क्रमांक असतो तो सुद्धा टाकायचा आहे. त्यानंतर कर्नाटकचे रहिवासी असाल तर ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही करू शकता. त्यानंतर ज्या समांतर आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. ऑलरेडी तुम्ही मागच्या पेजवरती सिलेक्ट केलं होतं तर इथे ऑटोमॅटिक फिल होऊन जाईल. नंतर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र अत्यंत महत्त्वाचं. आता ज्या ज्या कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आवश्यक असतं त्या कॅटेगरीचं प्रमाणपत्र तुम्हाला यस करायचं आहे आणि तिथे प्रमाणपत्राचा क्रमांक टाकायचा आहे, दिनांकसुद्धा टाकायची आहे. ज्या कॅटेगरीला आवश्यक नाही, जसं की SC ST साठी नॉन क्रिमिलियर लागत नाही तर त्यांना यस करण्याची आवश्यकता नाही, त्यांनी नो केलं तरी देखील चालणार आहे. मात्र ज्या कॅटेगरीला जसं की OBC, NTच्या कॅटेगरी झालं, SC BC झालं, यांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आवश्यक असतं, त्यामुळे तिथे त्यांना यसच करायचं आहे. जर तुम्ही यस केलं नाही तर तुमचा फॉर्म हा ओपनमधून धरला जाईल. तुमची कास्ट जरी OBC मधून येत असली तरी देखील, OBC असो, NT असो, SC BC असो, तरी देखील तुम्हाला आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. नॉन क्रिमिलियर तेही चालू आर्थिक वर्षातील तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर तुम्ही अजूनपर्यंत ते काढलेलं नसेल तर काढून घ्या. नंतर पहा खाली काही आणखी माहिती आहे. पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी विहित केलेली शारीरिक अर्हता पूर्ण करता काय, तर इथे आपल्याला यस करायचं आहे, कारण की आपण अर्हता पूर्ण करतो. नंतर जे आहेत शिपाई भरतीमध्ये वैद्यकीयदृष्ट्या सक्षम आहात का, तर इथे सुद्धा यस करायचं आहे. तुमच्याकडे NCC असेल तर यस करा, नसेल तर नो करा. नंतर आपणाकडे
तुमच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना आहे का, MSCITचं सर्टिफिकेट आहे का, इतर गोष्टी त्यांनी या ठिकाणी सांगितल्या. आणि तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य आहात का, यस असाल तर यस करा, नसाल तर नो करा. या ठिकाणी जे तुमच्याकडे आहे ते तुम्हाला यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं. पुन्हा नेक्स्ट पेजवर सर्वात शेवटचं पेज आहे ते म्हणजे शैक्षणिक तपशिलाच्या बाबतीत. शैक्षणिक तपशिलाच्या बाबतीमध्ये आपल्याला आपली अर्हता सिलेक्ट करायची, नंतर विद्यापीठाचे नाव, नंतर उत्तीर्ण वर्ष, निकालाचे वर्ष, प्राप्त गुण आणि एकूण गुण. सर्वात प्रथम 12वी या ठिकाणी सिलेक्ट करा. नंतर जे काही विद्यापीठाचं किंवा बोर्डाचं तुमचं नाव असेल, CBSE असेल, स्टेट बोर्ड असेल, जेही असेल ते या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. ते टाकल्याच्या नंतर तिसरा जो कॉलम आहे तो उत्तीर्ण लिहायचा आहे. नंतर उत्तीर्ण झाल्याचे वर्ष कोणतं आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. अगोदर बोर्डाचं नाव लिहा, त्यानंतर उत्तीर्ण झाल्याने तुम्ही पास करायचं आहे. त्यानंतर निकालाचं वर्ष म्हणजे कोणत्या वर्षी तुम्ही पास झाले होते 12वी ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे, किंवा टाईपसुद्धा तुम्ही करू शकता. आणि खाली त्यांनी कॅलेंडरसुद्धा दिलेलं आहे, तर कॅलेंडरमधूनही सिलेक्ट करू शकता, किंवा टाईप करायचं असेल तर टाईप केल्यानंतर तुम्हाला त्यांचे पर्याय या ठिकाणी दिसतातच. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण वर्ष लिहिलेलं आहे की कोणत्या वर्षी आपण उत्तीर्ण झालो. त्यानंतर आपल्याला प्राप्त गुण लिहायचे आहे. प्राप्त गुण लिहिल्याच्या नंतर एकूण गुण लिहायचे आहे. आणि नंतर तुम्ही पदवीधर आहात का तसा सुद्धा पर्याय आहे. म्हणजे तुमचं जर हायर क्वालिफिकेशन झालेलं असेल तर ते सुद्धा या ठिकाणी आपण मेन्शन करू शकतो. आणि जे काही तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन जर झालेलं असेल ते सुद्धा या ठिकाणी आपण मेन्शन करू शकतो. म्हणजे जी काही तुमची शैक्षणिक अर्हता आहे ती आपल्याला या टॅबमध्ये फिल करायची आहे, किंवा या पेजवर फिल करायची आहे. खाली पहा, खाली जर आपण आलो तर आपण पदवीधर आहात का असा प्रश्न दिसतो. त्यावर जर तुम्ही असाल तर यस करा, नसाल तर नो करा. आणि त्यानंतर पहा तुम्ही कोणत्या शाखेचे पदवीधर आहात. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही यस केलं आहे त्या ठिकाणी एकतर प्रमाणपत्र अपलोड करावं लागतं, किंवा ग्रॅज्युएशनसाठी प्रमाणपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही. नंतर इथे फक्त आपल्याला सिलेक्ट करायचं आहे की BA जर झालेलं असेल, BA BCom असेल, BCom BSc असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. पोस्ट ग्रॅज्युएट जर तुम्ही असाल तर ते सुद्धा सिलेक्ट करावं लागतं. आणि पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही कशामध्ये केलं आहे, किंवा फक्त MA केलेलं असेल तर मग MA तुमचा कोणताही सब्जेक्ट असो ते सिलेक्ट करू शकता. अदरचंही ऑप्शन त्यांनी दिलेलं आहे. जर तुम्ही अदरमध्ये काही डिग्री वगैरे केलेली असेल तर ते तुम्ही अदर म्हणून सिलेक्ट करू शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे असे पर्याय आपल्याला आपल्यासमोर दिसतात. नंतर पोलीस अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे. जर तुम्हाला MSF जॉईन करायचं असेल, जर तुमची पोलीसमध्ये निवड झाली नाही आणि तुम्ही MSF जॉईन करू इच्छित असाल, कारण की MSF जे आहे त्यांची मुलाखत घेतली जाते, वेटिंग लिस्टमधूनच त्यांची निवड होत असते. म्हणून तुम्ही जर तुम्हाला MSF जायचं असेल, इकडे सिलेक्शन नाही झालं तर येस करू शकता, नाही गरज नसेल तर नो सुद्धा करू शकता. आता संपूर्ण माहिती आपण भरली. या ठिकाणी आपल्याला अर्जाचे पूर्वदृश्य करायचं आहे. म्हणजे आपण एकदा प्रिव्ह्यू करू शकतो आपल्या अर्जाचा. नंतर जो आहे तो तुम्हाला बंद करा असं देखील ऑप्शन त्यामध्ये येतं. जतन करा म्हणजे आपला हा फॉर्म आता जमा होणार आहे. यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचं एडिट करू शकत नाही. अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. यापूर्वी जी काही माहिती तुम्ही भरली ती एडिट केली जाणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं. नंतर टोकन क्रमांक आपल्याला एक मिळतो. त्या टोकन क्रमांक जो आहे तो सुद्धा आपल्याला सांभाळून ठेवायचा आहे. आणि आता जर तुम्ही प्रोफाईलवर आले तर या ठिकाणी पेमेंटचा सुद्धा पर्याय तुम्हाला उपलब्ध दिसतो. मात्र फोटो आणि सही आपण अपलोड केलेली नाही, त्यामुळे नॉट अपलोडेड या ठिकाणी दाखवतं. तर अगोदर आपल्याला आपली फोटो आणि सही हे सुद्धा अपलोड करून घ्यायचं आहे. तुम्ही फॉर्मही भरू शकता किंवा अपलोडही करू शकता. तर अगोदर आपण फॉर्म भरला. आता आपण सिग्नेचर जी आहे आपली आणि फोटो जो आहे तो अपलोड करणार आहोत. त्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर जे आहे ते नेक्स्ट पेज ओपन होईल. यामध्ये तुम्ही तुमचा फोटो आणि सिग्नेचर हे अपलोड करू शकता. फोटो आणि सिग्नेचर अपलोड केल्याच्या नंतर आपल्या समोर जे आहे आपले फोटो आणि सिग्नेचर दोन्हीही आपल्याला दिसतील. फोटो जो आहे तो आपला 50 KBच्या 20 KBच्या आतमध्ये आहे. 50 नाही 20 KBच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. 5 KB पासून ते 20 KB पर्यंतचा फोटो तुम्ही अपलोड करू शकता. आणि नंतर पहा फोटो आणि सिग्नेचर अपलोड केल्याच्यानंतर आपल्यासमोर हे पेज ओपन होईल. दोन्हीही अपलोड केल्याच्यानंतर पुढे जे आहे आपल्याला आता पेमेंटवर जायचं आहे. म्हणून पेमेंटवर या. पे नाववर क्लिक करा. पे नाववर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याकडे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डचा ऑप्शन आहे, तो तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. ऑनलाईन भरणा हे आपल्याला ऑप्शन निवडायचं आहे. नंतर क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड हे आपल्याला ऑप्शन निवडायचं आहे. त्यानंतर प्रोसीड टू पेमेंटवर क्लिक करायचं आहे. आणि प्रोसीड टू पेमेंटवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही UPI सिलेक्ट करू शकता, QR कोड सिलेक्ट करू शकता. QR कोडवर जर तुम्ही सिलेक्शन केलं तर इझी आहे पेमेंट. QR कोड सिलेक्ट करा, QR कोडवर पेमेंट करा आणि अशा पद्धतीने तुमचा फॉर्म भरला जाणार आहे. पेमेंटची प्रोसेस जी आहे ती तुम्ही इझिली करू शकता, ती काही मोठी गोष्ट नाही आहे. आणि जेव्हा तुम्ही पेमेंट कराल त्यावेळी तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झाला असं तुम्हाला दिसेल. तुमच्या फॉर्मची तुम्ही प्रिंट घेऊ शकता. तुम्ही जी फी भरली त्या फीच्या रिसिप्टची सुद्धा प्रिंट घेऊ शकता. आणि ह्या सर्व गोष्टी तुम्हाला सांभाळून ठेवायच्या आहेत, कारण की आपण जेव्हा मैदानी चाचणीला जाऊ त्यावेळी आपल्याला ह्या लागतील. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली. तरी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.